30 दिवसामध्ये बी पी नियंत्रणामध्ये आणणं शक्य आहे, पण त्यासाठी औषधासोबत जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. बी पी म्हणजे काय? तर बी पी म्हणजे रक्ताचा दाब. नॉर्मल बी पी हा 120 ते 80च्या दरम्यान असतो आणि हाय बी पी 140 ते 90पेक्षाही जास्त असतो. 30 दिवसाचा ॲक्शन प्लॅन. पहिलं म्हणजे आहार. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये तुम्ही मीठ कमी करा, जंक फूड, तळलेले पदार्थ टाळा, फळे आणि भाज्या वाढवा, केळी, संत्री, पालक, बीट यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. लो फॅट असलेले दूध घ्या, दही घ्या, व्यायाम करा. रोज किमान 30 मिनिटे चाला, प्राणायाम करा. विशेषतः अनुलोम करा, विलोम करा, भांबरी करा, कपालभाती करा. त्याचप्रमाणे 30 दिवसामध्ये तुम्हाला 5 ते 10 mmHgपर्यंत तुमच्या बी पीला फरक पडलेला दिसतो. ताण कमी करा, ध्यान करा, पुरेशी 7 ते 8 तासाची झोप घ्या. मोबाईल आणि स्क्रीन टाईम नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जर वजन जास्त असेल ते 2 ते 4 किलो कमी करा. यामुळे बी पी लवकर कमी होतो. वाईट सवयी टाळा. धूम्रपान बंद करा, मद्यपान कमी करा. औषधं चालू असतील तर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. त्यामध्ये तुमच्या मनाने कोणतेही बदल करू नका आणि कोणतीही औषधे स्वतःहून घेऊ नका किंवा बदलूही नका. बी पी नियमित तपासा. रोज एकाच वेळी दररोज बी पी मोजा आणि त्याचं रेकॉर्डही ठेवा. त्यामुळे तुम्हाला दिसेल की किती कमी झाला आहे. 30 दिवसात तुमचा 5 ते 15 mmHgपर्यंत बी पी कमी होऊ शकतो. त्यामुळे ऊर्जाही वाढते, डोकेदुखी, चक्कर कमी होते. अचानक बी पी जर खूप वाढलेला असेल तर डॉक्टरांकडे जा. जसं की छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. महत्त्वाचं म्हणजे कमी मीठ, नियमित व्यायाम, ताण कमी ठेवा, औषधे घ्या. बी पी नक्कीच नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करा आणि सक्रिय जीवनशैली ठेवा. नक्कीच बी पीचा त्रास कमी झालेला आपल्याला दिसून येईल.